आणि काही महिन्यांपासून साताऱ्यामध्ये ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा एक छापखाना उजेडात आला। मालेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 500 रुपयांच्या शेकडो बनावट नोटा आढळून आल्यात। पोलिसांनी या प्रकरणामध्ये मास्टरमाइंडसह त्याच्या साथीदारांनाही बेड्या ठोकल्यात। या बनावट नोटांची ही साखळी कशा प्रकारे उजेडात आली आहे पाहूयात, त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना। मालेगाव पोलिसांची संभाजीनगरमध्ये कारवाई। मास्टरमाइंडसह साथीदारांनाही बेड्या। मालेगाव शहर आणि परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 500च्या बनावट नोटा तयार करणाऱ्या मास्टरमाइंडसह एक मध्यस्थ आणि साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। इतकंच नाही तर नोटा छापण्यासाठी लागणारं अत्याधुनिक साहित्य, 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा असा ऐवज जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाची सुरुवात झाली होती 23 जानेवारीला। मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील HDFC बँकेत महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीचा कलेक्शन एजंट गणेश खरे हा पैशांचा भरणा करण्यासाठी गेला होता। त्यानं बँकेत 89,000चा भरणा केला। तेव्हा बँकेचे अधिकारी मोहन मुसळे यांना भरणा केलेल्या रकमेपैकी 500 रुपयांच्या 100 म्हणजेच 50,000 रुपयांच्या नोटा बनावट असल्याचा संशय आला। मुसळे यांनी त्या संदर्भात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। पोलिसांनी एजंट गणेश खरेला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली। तेव्हा नांदगाव तालुक्यातल्या जातेगावचे शेतकरी रायभान जाधव यांचा ट्रॅक्टर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी अजय राठोड याच्याकडून ही रक्कम मिळाल्याचं त्यानं सांगितलं। पोलिसांनी अजय राठोडकडे चौकशी केली तेव्हा करण राठोडकडून आपल्याला ही रक्कम मिळाल्याचं त्यानं सांगितलं। करण राठोडकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर कन्नडमधील बन्सीलाल यादवनं 500 रुपयांच्या 1,13,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा त्याच्याकडे दिल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी तपासाचा धागा पुढे नेला तेव्हा कन्नडमधील रेहान खान आणि समीर खान यांची नावं समोर आली। समीरला या बनावट नोटा संभाजीनगरच्या गोल्डन कुरेशीनं दिल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी समीर शेख, गोल्डन कुरेशी, अजिंक्य जाधव आणि शुभम थोरात या मध्यस्थांची साखळी शोधून काढली। सर्वांच्या चौकशीतून बनावट नोटांच्या रॅकेटचा सूत्रधार संभाजीनगरमधील संतोष केळसकर असल्याचं सिद्ध झालंय। मुख्य सूत्रधार जे आहेत याचं नाव आहे संतोष केळसकर। त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यातमध्ये घेतला आणि त्याच्याकडून प्रिंटिंग प्रेस, GSM पेपर, प्रिंट नोट्स आणि पेन ड्राईव्ह आणि याच्यासोबत टोटल 385 500 रुपयाचे नोट जप्त करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये टोटल 5 लोक आमच्या ताब्यातमध्ये आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे। बनावट नोटांच्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार संतोष केळसकरसह त्याच्या सर्व साथीदारांना मालेगाव छावणी पोलिसांनी अटक केली आहे। संतोष हा पेशानं ग्राफिक डिझायनर असून त्यानं या नोटा तयार केल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी संतोषच्या विनायक ग्राफिक्स या दुकानावर छापा टाकला। तिथून बनावट नोटा वापरण्यासाठी वापरला जाणारा 1,36,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्यात हायटेक संगणक, कलर प्रिंटर, 85 GSM दर्जाचा पेपर, प्रिंटिंगची शाई, स्क्रीन प्रिंटिंग, पेन ड्राईव्ह आणि स्केल कटर यासारख्या साहित्याचा समावेश आहे। पोलिसांनी आतापर्यंत 500 रुपयांच्या एकूण 385 म्हणजे जवळपास 2 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या। या नोटा संभाजीनगरमध्ये छापल्या जात असल्याचं समोर आलंय। मी जिथे उभा आहे हे API कॉर्नर परिसरातलं विनायक ग्राफिक्स म्हणून दुकान होतं, ज्या ठिकाणी संतोष केळसकर नावाचा हा तरुण बनावट नोटा छापत होता आणि अशा पद्धतीने एका लॉजच्या वरती ही दुसऱ्या फ्लोअर अशा पद्धतीने एक रूम होती जिथे तो बसायचा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तो
500 रुपयांच्या बनावट नोटा छापत होता आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी या नोटा ज्या आहेत तर पाठवल्या जात होत्या. पोलिसांनी जी ही सगळी कारवाई केली त्यानंतर जो हा संतोष केळसकर आहे त्याच्या विनायक ग्राफिकवर नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमध्ये येऊन छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे 200 बनावट नोटा सापडल्या, ज्या सगळ्या 500 रुपयांच्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी सगळी चौकशी केली तर या सगळ्या प्रकरणात पोलिसांना या ठिकाणी अनेक साधन सामग्री देखील आढळून आली, ज्यात प्रिंटर असेल, GSM पेपर आहे, स्क्रीन प्रिंट आहेत, सोबतच पेनड्राईव्ह, मोबाईल आणि नोटा छापण्यासाठी लागणारे वेगवेगळे साहित्य त्याच्याकडे सापडून आलेलं आहे. पोलिसांनी केळसकर आणि इतर सगळ्या प्रकरणात या जेव्हा तपासणी केली तर आतापर्यंत 385 नोटा या बनावट 500 रुपयाच्या मिळून आलेल्या आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात ड्रग्ज तस्करीचे प्रकार उघड झाले होते. रत्नागिरी, सातारा, तुळजापूर यासारख्या छोट्या शहरात ड्रग्जचे कारखाने असल्याचं समोर आलं होतं आणि आता बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकारही उजेडात आलाय. त्यामुळे हे 2 नंबरवाले आता पोलीस आणि गृह मंत्रालयालाच उघडपणे आव्हान देताना दिसत आहेत. मालेगावहून निलेश वाघसह मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.